आमदार नेमका कसा असला पाहिजे? आमदाराला या जनतेचे जे प्रश्न आहेत ते कळले पाहिजेत. ते निधी आणण्याचं काम त्या आमदारांनी केलं पाहिजे. विधानसभेचं थोडक्यात पारितोषिकच मिळालं ती त्याची पावतीची. गेल्या 10 वर्षात केलेलं सर्वसामान्यांसाठी काम असेल, 6 ते 7 हजार रुग्णांना जीवदान द्यायचं काम केलं आहे. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदारसंघांचा आढावा घेतोय. सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. इथल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं, आमदार नेमका कसा असला पाहिजे? आमदार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा असावा. आमदार जनतेत मिसळणारा असावा. आमदाराला या जनतेचे जे प्रश्न आहेत ते कळले पाहिजेत आणि या प्रश्नाचा उलगडा त्यांनी विधानसभेत करावा आणि विधानसभेतून जास्तीचा निधी तालुक्याला आणणारा आमदार असावा. ज्या ज्या योजना महाराष्ट्र शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवणारा आमदार असावा. लाईट, पाणी आणि अशा ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्या समस्या सोडवण्यासाठी वेळ देणारा आणि त्या समस्याचं निराकरण करणारा आमदार असावा. त्याचप्रमाणे ज्यावेळी विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचा उलगडा होतो, त्याचवेळी तालुक्याला निधी येतो आणि ते निधी आणण्याचं काम त्या आमदारांनी केलं पाहिजे. आता हे तुम्ही आमदाराबाबतचे प्रश्न तर विचारलेच, पण तुम्हाला काय वाटतं, दौंडमधील असा कोण आमदार आहे ज्याचं विजन अशा प्रकारचं आहे? दौंडमध्ये एक आता गेले 10 वर्ष झालं राहुल कुल आमदार आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि या सगळ्या प्रश्नाची जाण असल्यामुळे त्यांनी जे विधानसभेत काम केलं त्याचा एक त्यांना म्हणजे विधानसभेचं थोडक्यात पारितोषिकच मिळालं. त्यांना संसदरत्न म्हणून जो पुरस्कार मिळाला ती त्याची पावतीची. त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेलं सर्वसामान्यांसाठी काम असेल, अगदी आरोग्याचं काम, कोरोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये राहुल कुल सोडले तर या दौंड तालुक्यामध्ये दुसऱ्या कुणीही काम केलेलं नाही. त्यांनी या आरोग्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं की जवळजवळ 6 ते 7 हजार रुग्णांना जीवदान द्यायचं काम केलं आहे. अशा प्रकारचं मत नागरिकांकडून खरं तर व्यक्त केलं जात आहे की या मतदारसंघामध्ये आमदार राहुल कुल यांनी चांगली विकास कामं केली आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका कौल आता नागरिकांचा कसा राहतो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज.